देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून रवींद्र धंगेकर यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे। यावर आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्यापर्यंत काय एकनाथ शिंदेंचं बोलणं झालंय का किंवा काय सांगताल एकंदर? जैन समाजाची जागा आहे, त्या ठिकाणी महावीरांचं मंदिर आहे आणि आपण बघितलं असेल त्या मंदिराला सुद्धा ह्या सगळ्या चांडाळ चौकडीने घाण ठेवलं आहे आणि जे विद्येचं माहेरघर आहे त्या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिकून जातात। आज जगाच्या पाठीवर पुण्याचं शिक्षण म्हटलं तर त्याचं नाव आपल्याला माहिती विद्येचं माहेरघर आणि याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांचं बोर्डिंग ज्या पद्धतीनं ब्लॅकमेल करून मग बँक असतील, धर्मदाय आयुक्त असतील, खासदार मुरलीधर मोहोळांच्या त्या 2 कंपन्या असतील, हे सगळ्यांनी मिळून हे कांड केले आणि ह्याच्यावर मी बोलतोय। माझं चुकीचं असेल तर मला भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की धंगेकर या अशा पद्धतीने बोलतात चुकीचं आहे, तर आमचं म्हणणं तेच आहे की हे जे चाललं हे एकदम चुकीचं चाललेलं आहे आणि ह्याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे। सर्वसामान्य नागरिकाला रेशन कार्ड काढायचं तर त्याला 2-2 वर्ष साधं रेशन कार्ड मिळत नाही, पण कोट्यवधीची बँक कशी पैसे येते ह्या बँकेची बी चौकशी झाली पाहिजे। कारण ह्या बँके ही पतपेढीसारखी अर्बन बँक आहे, ह्या बँकेमध्ये कोणाची खाती आहेत, कशी पैसे दिली जातात, ह्या बँकेतले कोण ह्याला पार्टनर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाडण्यासाठी सरकारने ह्याच्यावर ठोस पावलं उचलले पाहिजे। देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। ही पहिली घटना आहे की आपल्या धर्माच्या देवस्थानला घाण ठेवण्याचा प्रकार हे मला वाटतं पुण्यामध्ये पहिलंच आहे आणि तुम्ही काय तुम्ही जर आम्ही लोकप्रतिनिधी असेल तर एखाद्या वस्तीला 200 खाटाचे 200 विद्यार्थी राहत असतील तर ते 500चं करणं हे आम्हाला समाजाने त्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व दिलं आहे, पण 200 100वर आणलं आणि 100वर माल उभा करणं ही संस्कृती पुणेकरांमध्ये नाही आणि रुजून देणार नाही। ह्याच्यासाठी काय वाटेल ती किंमत मला मोजायला लागले तरी मी मोजेल। काल माझी शिंदेसाहेब हकालपट्टी करणं असं बातम्या पसरवतात, त्यांना उत्तर मी उद्या देणार आहे, पण मला वाटत नाही की शिंदेसाहेब ह्याच्यामध्ये मी चुकीचं वागत असेल तर ते मला बोलतील, पण चुकीचं वागत नसेल तर ते माझ्या पाठीशी उभे राहतील हा माझा विश्वास। पण तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालंय का? शिंदेसाहेब असतील किंवा अन्य मोठे पदाधिकारी असतील राज्यातले, त्याच्याशी काय संवाद झालाय का तुमचा? ह्याच्यामध्ये मी काय बोलायचं ते पूर्वी बोललो, ह्याच्या पुढे बोलणार आहे आणि या बोलण्यामध्ये मला जोपर्यंत मला ते संस्था, ते मंदिर, ते युवकांचं वसतिगृह हे जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत आम्हाला ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरुद्ध लढावंच लागणार आहे आणि याची पूर्णपणे जबाबदारी ही शासनाची आहे। ह्याच्यामध्ये शासनाने ही संस्था ह्याच्यावर प्रशासक नेमावं आणि प्रशासक नेमून ह्या संस्थेला विशेष अनुदान म्हणून 100 कोटी रुपये द्यावेत। महावीरांचं देऊळ आणि वसतिगृह दिमागात उभं राहिलं पाहिजे आणि ह्या माताचा मी पुणेकर कार्यकर्ता। तुम्ही तुमची पोस्ट केली सत्यमेव जयते, काय आहे म्हणजे तुम्ही दररोज ट्विट करताय, आज हे बदललंय? लढा आणि लढण्यासाठी पुणेकर जे बल देतात त्याच्यामध्ये असंख्य पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते ज्या पद्धतीने पाठिंबा देतात। महावीर आपल्या जैन समाजाचे काही महत्त्वाचे लोक आहेत तेही पाठिंबा देतात। भारतीय जनता पार्टीमधले अनेक लोक फोन करून सांगतात की जे चाललंय हे चुकीचं चाललंय आणि ह्या विकृतीच्या विरोधात तुम्ही बोलताय, ह्याच्यासाठी मला तुम्हाला पाठिंबा आहे। त्यामुळे सत्यमेव जयते, सत्य हे कधी लपून राहणार नाही आणि हा सगळा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने बघत असेल तर पुढची पिढी येणारी माफ करणार नाही। कारण तुम्ही काय करत होता हे विचारतील त्यावेळेला आपल्या इतिहासात आपल्यावर काळी फुल्ली लागेल, तर ती काळी फुल्ली न लागण्यासाठी आपल्याला आता लढावं लागणार। तुम्ही लढत लढणार। तुम्ही एका नेत्याविरोधात सध्या लढत आहात, त्या नेत्यांचा तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता एका बिल्डरची जाहिरात करतानाचा, पण कालपासून एक तुमचा व्हिडिओ पोस्ट व्हायरल होतोय एका कपड्याच्या दुकानाच्या या संदर्भात, हा रील्स म्हणून, तर त्यावर तुमची काय भूमिका आहे? तेही तुम्हाला टीका करतायत समोरचे व्यक्ती, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा का मी बिल्डरसाठी बोललेलो नाही, एक त्या ठिकाणी टेलर आहे माझ्या मतदारसंघातला आहे
आणि तो मला म्हणला मामा, आता सगळ्यांचाच मामा आहे, मला अख्खं पूर्ण मामा म्हणतात आणि अधिकाऱ्याने म्हणतात मला की तुम्ही हे करा. तर मी त्याच्या दुकानात गेलो, त्याला शुभेच्छा दिल्या की या ठिकाणी चांगले कपडे मिळतात, शिवतो आणि तुम्ही ह्याच्याकडून कपडे घ्या. आणि हे बोलणं एखाद्या युवकासाठी गैर नाही, कारण तो युवक आहे, तरुण आहे, तो भविष्यामध्ये उभं राहताना आपण त्याला हातभार दिला पाहिजे. आपल्या बोलण्याने त्याकडे जर 4 गिऱ्हाईक येणार असतील, त्याच्यासारखं पुण्यकर्म कुठलंच नाही. हे बिल्डरांसाठी पुण्यकर्म नाही, एका टेलरसाठी पुण्यकर्म केलं, ह्यात काही गैर नाही. मी अनेक उद्घाटनला गेल्यानंतर त्या ठिकाणी मग वडापावचं असेल, हातगाडी असेल, चहाचं दुकान असेल, तर ही शुभेच्छा देतोच ना आपण. ही शेवटी आपल्याला उद्घाटनला बोलवतात त्यावेळेला आपण म्हणतो ह्याचा वडापाव चांगला आहे तुम्ही खा, ह्याचा चहा चांगला आहे तुम्ही चहा प्या. एखादं आपण वृक्ष, मी एक ठिकाणी गेलो, झाडं त्या ठिकाणी घेतली, त्यांचं सांगितली झाडं चांगली तुम्ही लावा, निसर्गापासून वाचा. हे आपलं प्रबोधन पद्धतीने आपण बोललेलं आणि याच्यामध्ये गैर काय नाही. अजूनही मला कुठल्या युवकांनी बोलवलं आणि त्याच्यामध्ये तो म्हणला माझ्या व्यवसायासाठी मामा तुम्ही शुभेच्छा द्या. तर मी शुभेच्छा देणं हे माझं कामच आहे. शेवटी आपण लोकप्रतिनिधी, एखादा युवक जर व्यवसाय करत असेल त्या पाठीशी उभं राहिले. पण बिल्डरांसाठी मी जाहिरात करताना तुम्हाला कुठं दिसलं असेल तर तो मला तुम्ही पाठवून द्या. तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की हा सगळा गैरव्यवहार झाला, याची कसून चौकशी करून पोलीस कारवाई करावी आणि जे महावीरांचं मंदिर आहे ते दिमागात ते उभं राहिलं पाहिजे. आणि ही जी संस्था मोडकळीस आलेली किंवा यांनी भ्रष्टाचाराने पोखरली, ह्याच्यामुळे ही संस्थेने कांड करून, मोहळांबरोबर कांड करून ही संस्था विकायचा जो प्रयत्न केला आहे, हे सगळं थांबावं आणि शासनाने ह्याला अनुदान 100 कोटी देऊन इथं दिमागदार महावीरांचं देऊळ आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्या ठिकाणी निर्माण करावं अशी माझी त्यांना या तुमच्या माध्यमातून विनंती. आणि हे झालं तर पुणेकरांची मान उंचावल्याशिवाय राहणार. तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे देखील मागणी करताय, पण तुम्ही सत्तेत आहात, एकनाथ शिंदे साहेबांकडे किंवा अजितदादा अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील तुम्ही मागणी करणार आहात का? आता एकाच वेळी सगळ्यांना करता येत नाही ना, तिघांना एका वेळी केली तर ते बसणार नाही ना तुमच्या.